नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या म्हणजे 26 मार्च रोजी आहे रामनवमी. रामनवमी हा भगवान श्रीरामाच्या जन्माचा पवित्र दिवस मानला जातो. हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचा 7वा अवतार आहे. तर आपल्याला दिवसभरात भगवान श्रीरामांची पूजा कशी करायची आहे, त्यांच्या कोणत्या सेवा करायच्या, त्यांना नैवेद्य कोणता दाखवायचा हे पाहूयात आता. यावर्षी नवमी तिथी ही 2 दिवस असल्यामुळे लोकांना प्रश्न आहे की 26 तारखेला रामनवमी साजरी करायची आहे की 27 तारखेला रामनवमी साजरी करायची आहे. पण प्रभू श्रीरामांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाल्यामुळे आपल्याला रामनवमी ही 26 तारखेला साजरी करायची आहे. तर आता रामनवमीच्या दिवशी आपण घरच्या घरी पूजा कशी करायची आहे, तर बघा आपल्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल प्रभू श्रीरामांची, आणि ते नसेल तर आपल्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर आपण त्यांची पूजा करायची आहे. कारण श्रीराम हे भगवान विष्णूंचा 7वा अवतार असं मानलं जातं. आपल्याकडे जर फोटो असेल तर आपण तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे, आणि मूर्ती असेल तर आपण मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण इतर मूर्तींची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला भगवान श्रीरामाच्या मूर्तीनं अभिषेक करायचा आहे. किंवा फोटो असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून मग आपल्याला गंध अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहे, पुष्प अर्पण करायचं आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा, तर आपल्याला या दिवशी पंचामृताच्या नैवेद्याला खूप मान आहे, तर तुम्ही पंचामृताचं नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर पुरी भाजी खीर ह्या नैवेद्याला पण खूप मान आहे, तर तुम्ही तोही नैवेद्य दाखवू शकता किंवा एखादं फळ दाखवू शकता. फळ जर पिवळ्या कलरचं असेल तर खूप छान, बघा जसं की केळी वगैरे, आणि फूल पण पिवळ्या कलरचं जर तुम्हाला अर्पण करायला मिळालं तर खूप छान. या दिवशी प्रसादामध्ये गुळ पाणी आणि कैरीचे पन्हे देण्याला पण खूप महत्त्व आहे. यामागचं कारण पण असं आहे बघा, प्रभू श्रीरामांचा जन्म हा दुपारचा होतो 12 वाजता, आणि जेव्हा आपण मंदिरात जन्म साजरा करायला जातो तेव्हा खूप प्रमाणात बाहेर ऊन असतं, आणि आलेल्या भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गुळ पाणी किंवा कैरीचे पन्हे वाटप केले जाते. तुमच्या जवळपास जर प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर तुम्ही अवश्य मंदिरात जावा. नसेल जाणं झालं तर तुम्ही घरच्या घरी पण हा प्रसाद बनवून घरच्यांमध्ये वाटप करू शकता. या दिवशी दिवसभरात बघा रामनाम जप आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं जातं, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येत असते. आता आपल्याला दिवसभरामध्ये प्रभू श्रीरामांच्या कोणत्या सेवा करायच्या आहे, तर आपण रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकता. हनुमान चालीसा पठण करा, त्या दिवशी आवर्जून करा. त्याचबरोबर रामस्तुती, सुंदरकांड आणि प्रभू श्रीराम असे 1 माळ किंवा 11 माळी जप करू शकता तुम्ही. रामनवमी साजरी करताना आपल्याला प्रभू श्रीरामांच्या जीवनाचा विचार करायचा आहे बघा. त्यांनी आपल्याला काय संदेश दिला आहे की सत्य, संयम आणि धर्म या गोष्टी आपल्या आचरणात आणायच्या आहेत, आणि आदर्श आचरण म्हणजेच खरे जीवन असते. प्रभू श्रीराम आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात, आणि जिथे रामनाम तिथेच खरे समाधान असते. या दिवशी बघा मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो. तुमच्या जवळपास जरी प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल किंवा हनुमानाचं मंदिर असेल तर तुम्ही हनुमानच्या मंदिरामध्ये पण जाऊ शकता. बघा हनुमान हे प्रभू श्रीरामांचे अतिशय प्रिय भक्त आहेत. या दिवशी आपण हनुमानांची सेवा केली तरी चालणार आहे, आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं नमस्कार केला तरी तो प्रभू श्रीरामांपर्यंत पोहोचणार आहे. तर आता या दिवशी उपवास पण खूप सारे लोक करतात. जर तुम्ही करत असाल, तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही करू शकता, आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. दिवसभर उपवास असतो, आणि उपवास हा जर तुम्हाला सहन होत असेल तरच करा, नाही तर नुसती सेवा केली तर चालती, पूजा केली तर चालती, आणि मनोभावे नमस्कार केला तरी चालतो. उपवास जर तुम्हाला गोळ्या चालू असतील, तुमचं टाईम टू टाईम जेवण महत्त्वाचं असेल तर तुम्ही उपवास करू नका. आणि मला तर असं वाटतं बघा, उपवास करण्यापेक्षा प्रभू श्रीरामांनी जे आचरण केले, त्यांची जी शिकवण आहे ती आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे बघा, आपण या दिवशी कोणाला गरजू व्यक्तीला दान करू शकता. आपल्याला यथाशक्ती जेवढं काही करता येईल तेवढं आपण या दिवशी दान करू शकता. या दिवशी आपण कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर बघा आपल्याकडून कोणाचा अपमान होऊ नये, आपण कोणाला दुखवू नये, या गोष्टीचं आपण पालन करायचं. आपण रामनवमी साजरी करणार आहोत, आणि प्रभू श्रीरामाने आपल्याला काय शिकवण दिलेली आहे की सत्याच्या मार्गावरती चालायचं. आणि रामनवमी आपण साजरी करणार आहोत तर आपण हे आपल्या आचरणात घेतलंच पाहिजे की विनाकारण कोणाला आपण दुखवू नये, कोणाचा आपल्याकडून अपमान होऊ नये. भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचा 7वा अवतार मानला जातो. त्यामुळे या दिवशी बघा कोणालाही पैसे उसने देऊ नये. सणासुदीच्या दिवशी, शुभ दिवशी आपल्या घरातली लक्ष्मी आपण दुसऱ्याला द्यायची नसते. त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी मांसाहार वर्ज्य आहे, मांसाहार करायचा नसतो.
तर अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी एकदम साध्या सोप्या प्रकारे रामनवमी साजरी करायची आहे आणि प्रभू श्रीरामांनी जो सांगितलेला मार्ग आहे सत्याच्या मार्गावरती, त्या मार्गावरती चालायचं आहे. आईवडिलांचे जे त्यांनी आईवडिलांनी शिकवण दिली त्याचं पालन करायचं आहे आपल्याला. कारण बघा, प्रभू श्रीरामांनी त्यांच्या वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी 14 वर्ष वनवास केला होता. त्यामुळे जर तुमच्या जवळपास पण प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या किंवा हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घ्या. तर बघा, एकदम साध्या सोप्या प्रकारे आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे. आणि व्हिडिओत सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.